हाय हॅलो नमस्ते, कसे आहात? तर सर्वांना गुड मॉर्निंग। आणि हे बघा, आज दिवसाची सुरुवात अशा पद्धतीने झाली आहे, म्हणजे खूप सकाळी सकाळी सुरुवात झाली होती, जसं की गायींना चारा टाकणं, त्याच्यानंतर दूध काढणं। तर सकाळी सकाळी इतकं पॉसिबल होत नाही व्हिडिओ काढायला, कारण की खूप धावपळ असते सकाळी सकाळी। आणि फायनली सगळं आवरल्याच्या नंतर मी आता मस्तपैकी गायींना धुवून काढणार आहेत, कारण की आज बाहेर खूप मस्तपैकी ऊन पडलेलं होतं। आणि मग रोज काय पाऊस वगैरे असतो, तर मग पावसामध्ये त्यांना गार कशाला करायचं, तर मग त्यांना काय मी धुवत नाही। पण आज मस्त ऊन पडलंय, तर म्हणून त्यांना व्यवस्थित मी असं धुवून काढत आहेत। आणि हे बघा, ही माझी गौरी आहेत ना, किती मस्त शांत उभी राहिली आहेत, कारण की ती आहेत प्रेग्नेंट। आता 7वा महिना चालू असेल तिला, तर मग खूप छान मस्त उभी राहिली आहे, कारण तिला खूप छान वाटत आहेत की मला धुत आहे ते म्हणून। तर हे बघा, आता व्यवस्थित सर्व गाय जे आहेत ना त्या धुवून झाल्या आहेत माझ्या। तर तुम्ही आता पुढे बघाच, तुम्हाला मी दाखवते। आणि नंतर मग खालचं हा जो फार्म पण आहेत, तो पण व्यवस्थित मी धुत आहेत, कारण की तिथे पण मग शेण वगैरे पडलेलं असतं, तो पण साफ केला पाहिजे, नाहीतर मग काय होतं, गोचीड वगैरे जास्त प्रमाणात त्यांना होतात। तर हे बघा, आता मस्त खालचा जो गोठा पण आहेत ना, तो पण म्हणजे जो कोबा आहेत ना, तो पण व्यवस्थित मी असा धुवून घेणार आहेत। आणि हे बघा, इथे सर्व ज्या गायी आहेत ना, सर्व गायींना मी मस्तपैकी धुवून आणलं आहे। तिकडनं धुता आली आहेत, आणि इकडनं मग जो गोठा पण आहेत ना, खालचा जो कोबा आहेत ना, तो पण साफ करून मी आता तिकडच्या साईडला जाणार आहेत। कारण की सुरुवातीला काय करते, मी गायी धुवत असते, गायी धुतल्यानंतर जो खालचा कोबा पण आहेत ना, तो आपोआपच म्हणजे पटकन निघतो, कारण तो भिजलेला असतो। आणि नंतर मग खालचा जो कोबा आहेत ना, तो पण व्यवस्थित मग मी इथे धुवत असते। तर आता तेच काम चालू आहेत। आणि आता घरात जाऊन जेवण पण करायचं आहे, म्हणजे स्वयंपाक ऑलरेडी झालेलाच आहेत, कारण की आत्ता वाजले आहेत 10 ते 10:30 वाजले आहेत, आणि स्वयंपाक सुरुवातीलाच करून घेतला आहेत मी। आणि आता हे बघा, मी इथे घरात आली आहेत। आणि हे बघा, आता इतकं सगळं काम केल्याच्या नंतर आहेत ना, खूपच जोरात अशी भूक लागली आहे। आणि आता जेवणामध्ये काय आहेत, चला मी तुमच्यासोबत आज शेअर करते, कारण की रोज काही इतकं करत नाही, पण आज म्हटलं चला आज मी जेवणामध्ये काय काय बनवते, म्हणजे काय काय आहेत ना, तर बाहेरच्या राज्यामधले सुद्धा जे माझे म्हणजे फॅन्स आहेत ना, फॅन्स नाही बोलू शकत, जे माझे फ्रेंड्स आहेत, ते माझे व्हिडिओ बघत असाल, तर मी त्यांच्यासाठी इथे दाखवते की मी आज काय स्वयंपाक बनवला आहे तो। आणि हे बघा, आजच्या जेवणामध्ये आहेत मस्त अशी घट्ट घट्ट इथं मुगाची डाळ आहेत, आणि मुगाच्या डाळीसोबत इथे आहेत भेंडी, माझ्याच शेतामधली आहेत, अगदी सकाळी सकाळी मी कोळी तोडून आणली, आणि इथे मस्तपैकी भेंडीची भाजी बनवली मी इथे। तर डाळीसोबत तोंडी लावायला आहे तिथे भेंडीची भाजी। आणि इकडे आहेत दूध, म्हणजे आमच्या घरात काय दूध येत ना, तर मग गाई आहेत, तर मग दूध भरपूर जास्त प्रमाणात, तर मग दूध आणि भात खातात, म्हणजे दूध आणि भात हा रोज नेहमी लागतोच। आणि इकडे हा समोर आहेत भात, त्याच्यानंतर इथे आहेत गरम गरम अशा पोळ्या बनवल्या आहेत मी, इथे आहेत पोळ्या। आणि आता मस्तपैकी इथे जेवायला पण मी घेणार आहेत। चला, तर मग आता जेवायला घेते मी इथे। आता मी ताट बनवून घेते माझ्यासाठी, आणि मग माझ्या मिस्टरांसाठी पण। आणि हे बघा, इथे मी घेतली आहेत पापड चटणी पण बनवून घेतली होती मी। तर पापड चटणी, त्याच्यानंतर थोडीशी भेंडीची भाजी, मला अशीच भेंडीची भाजी खूप आवडते, फक्त त्याच्यामध्ये 1-2 हिरव्या मिरच्या आणि भेंडी चिरून टाकायची आणि फ्राय करायचं, आणि मीठ नंतर टाकायचं सगळ्यात शेवटला, जेव्हा भेंडी शिजते ना तेव्हा मीठ टाकते, कारण की नाहीतर मग खूपच गाळ होत असतो भेंडीचा, म्हणजे चिकटपणा होतो भेंडीला, त्याच्यामुळे अशी मोकळी व्यवस्थित होत नाही।
आणि अशा पद्धतीने जर भेंडी बनवताना लास्टला म्हणजे शेवटला जर मीठ टाकलत ना, तो भेंडी अगदी अशी मोकळी आणि म्हणजे भेंडीचं ते असं चिगटपणा आहेत ना, तो चिगटपणा त्याच्यामधून निघून जातो, म्हणजे चिगट होत नाहीत आणि खायला अगदी व्यवस्थित लागतात. तर इथे मी आता घेत आहेत डाळ, मुगाची डाळ बनवलेली आहेत मी इथे. त्याच्यानंतर इकडे थोडासा मी घेणार आहे भात. आणि इथे आता घेऊयात लोणचे. म्हणजे आम्ही काय करतो ना की हे जे मँगोचं जे आंब्याचं जे लोणचं आहेत ना, ते वर्षभरासाठी असतं. तर मग रोज म्हणजे आपल्याला खावंसं वाटलं ना तर रोज लोणचं खाऊ शकतो. तर आम्ही इथे रोज लोणचं खातो आणि खूपच आमच्या घरात खूप लोणचे आवडतं. तर अशा पद्धतीनं मस्तपैकी मी आता इथे जेवण करून घेणार आहेत. आणि त्याच्यानंतर इथे म्हणजे वरण आहेत ना, तर वरणामध्ये मी मस्त गावठी तूप ओतून घेणार आहेत, कारण की गावठी तुपासोबत वरण खायची मज्जाच काही वेगळी असते. खूप छान अगदी मस्त अशी टेस्ट लागते. तर हे बघा इथे मस्त त्याच्यामध्ये ओतलं आहेत गावठी तूप. तर चला तर मग आता खूपच भूक लागली आहे, पटकन जेवण करून घेऊयात आणि नंतर जेवण झाल्यानंतर मी तुमच्याशी मग बोलते. आणि हे बघा मी जेवण झाल्याच्या नंतर काय काम करत आहेत. तर जेवण झाल्याच्या नंतर थोडेफार अर्धा पाऊण तास थोडासा आराम केला आणि नंतर फायनली माझ्या बकऱ्या ज्या आहेत ना, तर त्या बकऱ्यांना थोडंसं चारण्यासाठी मोकळं सोडलं आहेत. म्हणजे नेहमी त्यांना मी एका जागेवरच खायला टाकत असते, पण मग आज थोडंसं बाहेर वातावरण ऊन पडलं आहे वातावरणामध्ये. तर म्हटलं चला मस्त त्यांना मोकळं सोडूयात. आणि मोकळं सोडल्यावर ते अगदी व्यवस्थित अशा झाडांची पानं तोडून खातात. तर हे बघा आता मी सर्व ज्या बकऱ्या आहेत ना त्यांना मोकळं सोडलं आहेत. आणि ज्या दोन मोठ्या आहेत ना, माझी मान्या आणि तान्या, तर मग त्या दोघींना मी इथे बांधून ठेवलं आहेत, कारण की त्या काय करतात एका ठिकाणी असं व्यवस्थित खात नाहीत. तर त्यांना सोडलं ना तर खूप इकडे पळ तिकडे पळ, मग त्यांच्या मागे पळावं लागतं. त्याच्यामुळे एका ठिकाणी बांधून ठेवत असते मी. आणि काही नाही चारायला म्हणजे असं कुठं दुसरी का बाहेर कुठं नेत नाहीत, कारण की आमच्या इकडे थोडासा म्हणजे सर्व सिटी एरिया आहे, तिकडे जास्त असं मोकळं पडलेलं नाहीत कुठे चारण्यासाठी. तर म्हणजे प्रत्येकाला शेती वगैरे किंवा बिल्डिंग वगैरे आहे इकडे. तर मग मी जो आमच्या शेताचा जो बांध आहेत ना, तर त्या बांधावर त्यांना चालत असते. आणि बांधावर अशा शेवऱ्या वगैरे उगलेल्या आहेत. तर मग शेवरीचे पानं जे आहेत ना, अगदी आवडीनं ह्या बकऱ्या खातात. तर मग इथे मस्त सर्व खात आहेत. काही आता खाली गेले आहेत आणि काही इकडे पण आहेत. तर मग मी रोज नाही त्यांना सोडत, पण मग असं केव्हा जर वेळ भेटला आणि बाहेर ऊन पडेल जर असलं ना, कारण आता पावसाळा आहेत, तर मग थोडंसं ऊन जर पडलं ना तर त्यांना मी नक्कीच थोडंसं मोकळं सोडते चरण्यासाठी. आणि हो मित्रांनो, मला कालच्या व्हिडिओमध्ये आय थिंक बकऱ्यांचाच व्हिडिओ होता तो. तर त्या व्हिडिओमध्ये एका दादाची कमेंट आलेली होती की त्याला म्हणजे त्या दादाला असं वाटतं की मी शेळीपालन हा व्यवसाय करावात, पण मग त्यांच्या घरच्यांचा विरोध आहेत आणि समाजाचा देखील. म्हणजे शेळीपालन हा जो बिझनेस आहे ना, तो खूप खालच्या थराचा असं वाटतो, असं म्हणजे त्या दादाचं असं मत होतं. पण मग त्याची इच्छा आहे, पण मग त्याला त्याचे घरचे करू देत नाहीत. तर दादाने मला एक कमेंट पण केली होती, म्हणजे एक म्हटलं पण होतं की आमच्या घरचे कुत्र्याला पाळू शकतात, पण मग शेळीपालन जर बकरी पालन म्हटलं ना तर त्यांना आवडत नाहीत. पण मग मी त्यांच्यासाठी सांगणार आहेत की बकरी पालन म्हणजे आजकाल कुठला पण व्यवसाय हा छोटा किंवा मोठा राहिलेला नाहीयेत. तर बकरी पालन हा अगदी स्टँडर्ड जे लोक आहेत ना ते पण
करतात आणि स्पेशली मला त्या मुलांच्या आईवडिलांना देखील म्हणजे त्यांच्या घरच्यांना देखील सांगायचं आहे की अक्षरशः माझं M.Com इतकं शिक्षण झालेलं आहे, पण मी माझ्याकडे माझे व्हिडिओ तुम्ही बघा पूर्ण, तर माझ्याकडे बकरी आहे, त्याच्यानंतर गाई पण आहेत आणि कुक्कुटपालन देखील आहेत, गावरान कुक्कुटपालन. तर मी सर्व करते, तर कोणाची मला लाज वाटत नाहीये. कारण की आपण कुठे नोकरीला जर गेलो तर 10-15 हजारामध्ये आजकाल काहीच होत नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही असे व्यवसाय करा, तर व्यवसाय खूपच फायद्याचे ठरतात. तर लाजायचं काम नाही, आपल्याला मनाला आवडतं ना, तर मग लाजायची काहीच गोष्ट नाही आहे तिथे. तर आता बकऱ्यांचं खायचं झालं आहे, कारण की ते आता घराकडे चालले आहेत, म्हणून आता त्यांना मी बांधून टाकत आहेत. आणि हे बघा मित्रांनो, आज आहेत गणपतीचा 7वा दिवस. तर आज 7 दिवस झाले आहेत, पण मग आम्हाला या 7 दिवसामध्ये 7व्याच दिवशी नेमकं सुतक पडलेलं आणि त्याच्यामुळे आम्हाला आता गणपतीची पूजा किंवा असं बोलतात ना की सुतक जर पडलं ना तर त्या 10 दिवसामध्ये देवाचा म्हणजे देवाची पूजा करता येत नाही. सेम तसंच आमचं पण आता इथे झालं आहे, म्हणून आमच्या शेजारचे जे आहेत ना त्यांच्याकडनं आरती करून घेत आहोत आणि नंतर गणपती 7व्या दिवशी विसर्जन करत आहोत. कारण की 2-3 दिवस अजून राहिलेत आणि गणपतीची मग कोण सेवा करल, त्याच्यामुळे आजच 7व्या दिवशीच मग आम्ही गणपती बाप्पा जो आहेत ना तो विसर्जन करत आहोत आणि घराजवळच करत आहोत. घराजवळ बादलीमध्ये पाणी घेऊन त्यातच, कारण की दरवर्षी आम्ही असंच करतो, बादलीमध्ये पाणी घेतो आणि त्याच्यामध्ये गणपती जो आहेत ना तो विसर्जित करतो. आणि काहींना सुतक म्हणजे काय हे माहीत नाहीये, तर सुतक म्हणजे आमच्याच म्हणजे आमचे जे नातेवाईक आहेत ना थोडे दूरचे नातेवाईक, तर त्यांच्यामधले एक जो व्यक्ती आहेत ना तो देवाघरी गेला आहे, तर त्याच्यामुळे आम्हाला 10 दिवस सुतक आहेत, म्हणून आता गणपती 7व्या दिवशी विसर्जन करत आहोत. आणि माझ्या मुलींना पण 2 छोटे छोटे गणपती केले होते ना मातीचे, तर ते पण विसर्जित आता करत आहोत. त्याच्यामध्ये हे बघा इतके छोटे छोटे होते ना, तिने 2 केले होते, तर त्यांना पण आता पाण्यामध्ये म्हणजे टाकत आहोत. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात, कारण की आम्ही आज खूपच अपसेट आहोत, कारण की आमचे गणपती बाप्पा आम्हाला सोडून जात आहे त्याच्यामुळे. गुड नाईट.